नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ बैठक झाली। या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते, त्यासोबतच इतर विविध खात्यांचे मंत्री सुद्धा उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने सहकार असेल, जलसंपदा असेल, महसूल असेल या खात्यांसोबतच विधी आणि कामगार विभाग असेल या खात्यांचेही काही निर्णय हे या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले। या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 9 निर्णय घेण्यात आले आहे। ते 9 निर्णय नक्की कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले जे काही 9 निर्णय आहे ते आपण सविस्तर पाहूया। तर पहिला जो काही निर्णय आहे तो म्हणजे बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवर निमगाव, ब्रह्मनाथ, येळंब तालुका शिरूर, टाकळगाव, हिंगणी तालुका गेवराई या 3 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा बॅरेजमध्ये रूपांतर आणि विस्तार करण्याचा जलसंपदा विभागाने मान्यता दिलेली आहे। दुसरा जो काही निर्णय आहे तो म्हणजे कामगार कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। तिसरा जो काही निर्णय आहे तो म्हणजे साखर कारखान्यांना आर्थिक मदत। यामध्ये रायगड सहकारी साखर कारखाना लिमिटेड, अमृतनगर, निगडे तालुका बोर, पुणे या साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम म्हणजे NCDC यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे। तसेच संघर्ष योद्धा बबनराव डाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना तालुका शेवगाव, अहिल्यानगर या साखर कारखान्यास सुद्धा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मुदती कर्ज शासन हमीवर उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानंतर चौथा जो काही निर्णय आहे तो म्हणजे यशवंत सहकारी साखर कारखाना पुणे, चिंतामणी नगर, थेऊर तालुका हवेली कारखान्याच्या जमिनी विक्रीस या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। पाचवा जो काही निर्णय आहे तो म्हणजे नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्ग प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पाची आखणी व भूसंपादन यास सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे। सहावा जो काही निर्णय आहे तो म्हणजे बीड जिल्ह्यात नवीन न्यायालय आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरावर न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने न्यायिक अधिकारी व कर्मचारी पदे निर्मिती असेल यास मान्यता देण्यात आली आहे। सातवा जो काही निर्णय आहे हा सार्वजनिक विश्वस्त अधिनियमन यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तो आठवा जो काही निर्णय आहे विभक्त भटक्या जमातीसाठी योजना या लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्र, विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यपद्धती राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आणि शेवटचा म्हणजे 9वा जो काही निर्णय आहे तो म्हणजे नागपूर विभागातील निवासी वापरासाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या नजूल जमिनी लिलावाद्वारे विशेष योजनाला आणखी 1 वर्ष मुदतवाढ देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। अशा प्रकारे हे 9 निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहे। त्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।